कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या 77व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज करिअर आणि स्पर्धा परीक्षा या विषयामध्ये आपण कॉर्पोरेट जगतातील नोकरीच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक असणारी सॉफ्ट स्किल या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण साधारणतः पाठीमागच्या 10 ते 15 वर्षांपासून सातत्याने एक शब्द कानावर ऐकतो की तो म्हणजे डेव्हलपमेंटचा वारंवार आपल्याला या ठिकाणी ऐकायला लागतो. आणि तो किती मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे तर 2013 पर्यंत जर बघितलं तर आपल्याकडं मानव संसाधन विकास मंत्रालय असायचं आणि 2013च्या शेवटी आणि 14ला आपण बघितलं तर कौशल्य विकासाचं वारं इतक्या जोरात व्हावं लागलं की आपल्याकडे कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्रालयाची स्थापना राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर झालेली आहे. आणि याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आपण हे समजून घेऊया की जे वाक्य आपण बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे, आपल्याला जवळजवळ आता ते तोंडपाठ झालेलं आहे किंवा अंगवळणी पडलेलं असं म्हणता येईल. ते वाक्य म्हणजे भारत हा तरुणांचा देश आहे. वयवर्ष 40 पेक्षा कमी वयाची लोकसंख्या ही आपल्याकडे जवळजवळ 65 ते 70% आहे. आणि मग हे सर्व जी काही या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स आहेत ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हटलं जातं, तर आपल्या या तरुण असलेल्या देशाच्या प्रत्येक युवकांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून एक कौशल्याधिष्ठित व्यवस्था असावी म्हणून कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केलेली आपण बघतो. लक्षात हे मी आज यासाठी सांगतोय की कौशल्य विकास हा शब्द ज्यावेळेला आपण बघत असतो त्यावेळेला कॉर्पोरेट जिथं या ठिकाणी खाजगी कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध असणार आहे अशा ठिकाणी तुमच्याकडे आवश्यक असणारे स्किल कोणते आणि ते स्किल सेट काय असावेत हे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या 2025 मध्ये या ठिकाणी जे वेगळे सर्वे आत्ताचे झालेत त्यातला एक सर्वे लक्षात, त्याच्यामध्ये लोक या ठिकाणी 2 पद्धतीचं स्किल सेट अपेक्षित असतो. एक असतं तांत्रिक कौशल्य, तर त्याला आता ऑप्शन्स उपलब्ध आहेत म्हणजे एआय ला रिप्लेसमेंट होऊ शकते हे लक्षात घ्या. पण जे या ठिकाणी सॉफ्ट स्किल आहे ते सॉफ्ट स्किल एआय रिप्लेस होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी या सॉफ्ट स्किल कडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता हे सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल याच्यामध्ये काय बघायचं म्हणजे तुम्हाला जर पायथॉन येतोय याचा अर्थ तो एक हार्ड स्किलचा भाग आहे. तुम्ही एक्सेल करू शकता, तुम्ही या ठिकाणी पीपीटी बनवू शकता, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे सॉफ्टवेअर वापरू शकता किंवा एखाद्या प्रोडक्शनच्या फ्लोअरवर काम करू शकता. हे तुमच्या सॉफ्ट हार्डवेअर किंवा हार्ड स्किलचा एक भाग असतो. लक्षात घ्या. पण तुम्हाला 4 लोकांना व्यवस्थित घेऊन काम करता येतं, एखाद्याशी चांगल्या पद्धतीचं निगोशिएशन करता येतं, संबंधित व्यक्तीचं संपूर्ण ऐकून घेऊन त्याला योग्य पद्धतीनं प्रॉब्लेमवर सोल्युशन देता येतं, हे तुमचे सॉफ्ट स्किलचा एक भाग असणार आहे. आणि मग याच्यामध्ये वर्तन, विचार, संवाद, भावना, टीमवर्क यांच्याशी संबंधित असणारी मानवी कौशल्य ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या कालावधीमध्ये त्याची डिमांड असणार आहे. दुसरं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की 12वी पर्यंत वेगवेगळ्या मार्गांमध्ये काही डिप्लोमाला जातील, काही या ठिकाणी मुलं ITI ला जातील किंवा अन्य मार्गाने जे स्किल मिळवलेलं असतं ते सगळं स्किल हार्ड स्किल या कॅटेगरीमध्ये येईल, कारण त्यांना त्या पद्धतीच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. उच्च शिक्षणामध्ये तुम्ही आल्यामुळे तुम्हाला जी काही या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे ही मानवी कौशल्य जी आहेत या ठिकाणी ती कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुमच्याकडे चांगल्या पद्धतीची संधी उच्च शिक्षणाने मिळत असावी असं अपेक्षित आहे. पण आपण काही गोष्टी या ठिकाणी ज्या समजून घेणं गरजेचं आहे, फोकस देणं त्याच्यावर आपण या ठिकाणी समजून घेऊ की आपण कोणते म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं 2025 मध्ये असणाऱ्या जॉब स्किलसाठी टॉपचे काही या ठिकाणी स्किल सेट सांगितले. त्यातला पहिला आहे अनालिटिकल थिंकिंग, त्यानंतर या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी, त्यानंतर लिडरशिप आणि सोशल इन्फ्लुएन्स, क्रिएटिव्ह थिंकिंग, मोटिवेशन अँड सेल्फ अवेअरनेस, त्यानंतर आपण एम्पॅथी, ऍक्टिव्ह लिसनिंग ज्याच्यावर आपण काल सविस्तर चर्चा केलेली आहे, त्याच्यानंतर आपण बघतोय की या ठिकाणी टॅलेंट मॅनेजमेंट. आणि या सगळ्यांसाठी एक लक्षात घ्या की आपण या ठिकाणी स्किल सेट जे आहेत आणि ते का महत्वाचे आहेत त्याचं थोडंसं कम्पॅरेटिव्हली माहिती घेणार आहोत. पहिला आहे कम्युनिकेशन स्किल, मराठी, हिंदी, इंग्रजी तुमच्यासाठी असणार. का गरजेचं आहे? प्रत्येक मीटिंग, मेल आणि प्रेझेंटेशन मध्ये हे कम्युनिकेशन स्किल तुमचं महत्वाचं असतं. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह लिसनिंग ज्याच्यावर काल संपूर्ण
सेशन आपण बघितलं. गैरसमज टाळायचा असेल, कस्टमर समजून घ्यायचं असेल, मार्केट समजून घ्यायचं असेल, तुमच्या टीमला समजून घ्यायचं असेल, तर या ठिकाणी याचा उपयोग होत असतो. टीमवर्क आणि कोलॅबोरेशन या ठिकाणी तुम्हाला क्रॉस फंक्शनल प्रोजेक्ट जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे फार महत्वाचं असतं. त्यानंतर आपण बघतो इमोशनल इंटेलिजन्स, त्याला किती महत्व आहे आपल्याला माहित आहे. आपण त्याच्यावर स्पेशल प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. लोकांना समजून घेऊन त्यांच्याकडनं काम करून घेणं हे स्किल ही आता काळाची गरज आहे, समजून घ्या त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तुम्हाला कोणतेही डिसिजन जर घ्यायचे असतील तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी ही अत्यंत महत्वाची असते आणि ती तुम्हाला जाणीवपूर्वक डेव्हलप करावी लागेल, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय की अडॅप्टेबिलिटी. आज एआयच्या युगामध्ये सातत्यानं होणारे बदल जे आहेत ते बदल स्वीकारण्याची तुमची क्षमता ही अत्यंत महत्वाची आहे. टाइम मॅनेजमेंट, आता ही तुम्हाला एक वर्क कल्चर किंवा डिसिप्लिन जर करता या ठिकाणी निर्माण करायचं असेल तर तुमच्याकडे स्वतःकडे टाइम मॅनेजमेंट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. क्रिटिकल थिंकिंग, आता एआयच्या माध्यमातून माहिती भरपूर मिळते, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने रिपोर्ट तयार करून दिले जातात, पण या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून नेमकं मला काय पाहिजे आहे किंवा एआय कडून काम कसं करून घ्यायचं यासाठी देखील तुमची एक विचाराची स्वतःची बैठक असणं गरजेचं असतं. तुमच्यामध्ये स्वतःचा अनुभव असणं गरजेचं असतं. यासाठी तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग. लिडरशिप ही एआय नाही करू शकत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एआय फक्त डेटा प्रोव्हाइड करू शकतं. एआय ने लिडरशिप स्किल अजिबात रिप्लेस होणार नाही. आणि त्याच्यानंतर आहे या ठिकाणी वर्क एथिक्स, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी जी आहे ही अत्यंत महत्वाची क्वालिटी जी तुम्हाला या ठिकाणी स्वतःमध्ये कामाच्या प्रती तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे, हे लक्षात. त्याच्यामध्ये पॉवर स्किल काय आहेत म्हणजे हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू काय सांगतो त्याच्यामध्ये पॉवर स्किलमध्ये सेल्फ अवेअरनेस, त्यानंतर कम्युनिकेशन, इन्फ्लुएन्स, त्यानंतर तुमची या ठिकाणी लर्निंग ॲबिलिटी आणि रिझल्ट्स. या पॉवर स्किलचा म्हणजे आज जे स्किल मी तुम्हाला सांगतो याचा फक्त या ठिकाणी आपण कानावरनं शब्द गेले असं न करता त्याच्यामध्ये ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत का आणि त्या जर असतील तर त्या डेव्हलप कशा करायच्या, नसतील तर त्याच्यावर काम कसं करायचं याचा देखील एक सविस्तर प्लॅनर तुमचा स्वतःचा तयार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण विशेषतः महाराष्ट्रातले किंवा भारतीय तरुणांच्या समोरची अडचण काय म्हणजे आपण सगळे बघतो की मला इंग्रजी भाषेचा एक न्यूनगंड असतो, मला बोलण्यामध्ये अडचणी असू शकतात. बऱ्याच वेळा या ठिकाणी मी संवाद टाळतो, मी म्हणतो मी काम मला काही सांगा पण मला बोलायला सांगू नका, असं या ठिकाणी आपण अंतर्मुख असण्याची एक शक्यता असते. बऱ्याच ठिकाणी आपण आय कॉन्टॅक्ट किंवा बॉडी लँग्वेजमध्ये बऱ्याच ठिकाणी कमी पडतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं असतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की व्हॉट्सअप आणि ईमेलमध्ये प्रोफेशनल टोन जो असतो तो आपल्याला माहित नाही. म्हणजे आपण शब्द सहज लिहून टाकतो पण ते वाक्य पूर्ण होणं, योग्य त्या ठिकाणी अवतरण चिन्हाचा वापर असणं हे अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा विनाकारण समोरच्या मनामध्ये तुमच्याविषयी तुम्ही अरोगंट आहात, तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित मेल लिहिलेला नाही किंवा तुमचा स्वभाव या ठिकाणी थोडासा चुकीच्या पद्धतीचा आहे असं प्रेझेंटेशन किंवा तुमच्याविषयीची मतं तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर मेलमधलं तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित नसेल तर, लक्षात. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघतो की हे स्किल जे आहे ते कसं डेव्हलप करता येईल हे देखील महत्वाचं आहे, लक्षात घ्या. की टीम मध्ये काम करणं म्हणजे या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याकडे एक होतं की आपण थोडासा व्यक्त होतो का किंवा उद्याच विनाकारण मोठमोठ्याने आपण गप्पा मारतो का, म्हणजे टीमवर्क मध्ये देखील आपली या ठिकाणी जी क्वालिटी असायला पाहिजे, आपलं जे प्रेझेन्स असायला पाहिजे तो चुकीच्या पद्धतीने असेल तरी देखील आपल्या या ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात, हे लक्षात त्याच्या पद्धतीत. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रत्येक स्किल विकसित करण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये एक आहे कम्युनिकेशन स्किलसाठी मोठ्यानं या ठिकाणी थोडं वाचन करूया दररोज एक 5-1 मिनिटाचं. त्याची वाक्यरचना आपण जे बघितलेलं आहे की पॉइंट, रिझन, एक्सप्लेन अँड पॉइंट हे आपण वक्तृत्व किंवा संभाषण कौशल्यामध्ये बघितलेलं आहे, लक्षात घ्या. ऍक्टिव्ह लिस्निंगचं 100 सेकंदाचं काम तुम्हाला सांगितलेलं आहे की 100 सेकंद पहिल्यांदा समोरच्याला ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण रिॲक्ट होऊया. समोरच्याच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला राग आला आहे किंवा काही म्हणायला शिकणं देखील गरजेचं आहे, लक्षात घ्या. टीमवर्क मध्ये ग्रुप प्रोजेक्ट मध्ये थोडासा पुढाकार घेणं आणि क्रेडिट सगळ्यांना देणं हे देखील गरजेचं असतं. दर 3 महिन्याला एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे याचा एक ध्यास असू दे. आपल्या करिअर डायरीचा उद्देश आपण सांगितलाय की 1 महिना 1 स्किल, दर महिन्याला एक नवीन स्किल तुम्ही आता घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. कोणतीही माहिती का हे तपासून बघा, तुमच्याकडे माहिती आली याचं कारण काय आहे, ते असं का वागतंय, हे असं का घडलं, हा डेटा थोडासा या ठिकाणी तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचारात घ्यायला गेलात तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या गोष्टी यातून स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी मदत होईल. लिडरशिप ही छोट्या छोट्या
तर हे स्वीकारण्यातून येत असते लक्षात घ्या. म्हणजे कसं टाळू आणि कसं टाळू यापैकी जर तुम्ही कसं टाळू या कॅटेगरीतले असाल तर तुम्ही प्रत्येक काम टाळण्यासाठी एक चांगलं कारण शोधू शकता आणि ते कारण देऊन तुमच्याकडनं काम काढून घेतलं जाऊ शकतं किंवा तुम्ही कामातून बाजूला जाऊ शकता. पण यामुळे होतं काय की तुम्ही महत्वाच्या जबाबदारीपासून प्रोजेक्ट पासून लांब राहता आणि जाणीवपूर्वक तुम्हाला यातनं टाळलं जातं हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी आपण बघितलं 5 व्हाय जे आहेत ते प्रश्न स्वतःला आपण विचारत राहायचं. का, कसं, कुठं, कशामुळे याचं कार्यकारण भाव जो आहे तो शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उत्तरं सापडत जातील. तुम्हाला तो स्वतःच्या विकासासाठी मदत करायला असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे वर्क इथिक्स. हा कंपनीच्या किंवा संस्थेच्या कामासाठी नाही तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या. स्वतःमध्ये ती डिसिप्लिन असणं, तुमच्यामध्ये ते टाइम मॅनेजमेंट असणं, वेळेवर पोहोचणं, दिलेलं काम वेळेत पूर्ण करून देण्यासाठी जी काही तुमची कमिटमेंट असते ती फॉलो करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या की TCS, इन्फोसिस आणि विप्रोमध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा या ठिकाणी जरी टेक्निकल पर्सन पाहिजे असले तरी कम्युनिकेशन स्किल राऊंड मध्येच तुमचं डिसिजन होतं सिलेक्शन करायचं की नाही करायचं लक्षात घ्या. बँकिंगमध्ये बघितलं तर कस्टमर हँडलिंग आणि निगोसिएशन महत्वाचं असतं, त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होत असतं. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये तर पर्यायच नाही तुमचं या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही कशा पद्धतीने कन्व्हिन्स करता, फॉलोअप सिस्टम कशी आहे तुमची याच्यावर सेल्स आणि मार्केटिंगमध्ये तुम्ही टिकत असता. IT मध्ये बघा क्लास कल्चर कम्युनिकेशन जे आहे तिथे या ठिकाणी तुम्हाला किंवा रिमोट कोलॅबरेशनसाठी स्किल अपेक्षित असतं आणि मॅनेजमेंट रोलसाठी डिसिजन मेकिंग आणि कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन जे आहेत हे स्किल स्पेसिफिक आवश्यक असतात लक्षात घ्या. भरती प्रक्रियेमध्ये सॉफ्ट स्किल तपासले कसे जातात तर ग्रुप डिस्कशन हा एक महत्वाचा भाग असतो. त्याच्यामध्ये तुमचं लिस्निंग आणि कम्युनिकेशन प्लस लिडरशिप या तिन्ही गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे ग्रुप डिस्कशनच्या बाबतीमध्ये आपल्यातल्या काही लोकांना गैरसमज असतो की जोरजोरानं बोलायचं, समोरच्याला बोलूच नाही द्यायचं, आपला मुद्दा सोडायचाच नाही म्हणजे ग्रुप डिस्कशन मध्ये आपण जिंकलो असं कधीही नसतं लक्षात. तिथं का ग्रुप डिस्कशनला तुम्हाला बसवलेलं असतं आणि ऑब्झर्वर काय ऑब्झर्व करत असतात, एक तुमच्याकडं ऐकून घेण्याची क्षमता आहे का, तुमच्याकडे तुमची बाजू योग्य पद्धतीने मांडता येते का आणि तुम्ही ग्रुपमधल्या सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकता का तुमच्या मुद्द्यासाठी, हेही महत्वाचं असतं. त्या समोरच्याचा मुद्दा जर योग्य वाटला तर त्या दिशेने तुम्हाला डिस्कशन पुढे घेऊन जाण्यासाठी कौशल्य आत्मसात आहे का हे या ठिकाणी तपासलं जातं लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी HR इंटरव्ह्यू, या इंटरव्ह्यूमध्ये सेल्फ अवेअरनेस, ट्रेस हँडलिंग, EQ या पद्धतीचं या ठिकाणी स्किल तपासलं जातं. केस स्टडीज आणि असाइनमेंट तुम्हाला दिली जातात ज्याच्या माध्यमातून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा क्रिटिकल थिंकिंग तुमचं तपासलं जातं. आणि बिहेव्हिअरल क्वेश्चन्स की त्या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामधनं तुमची वर्तणुकीविषयीचे या ठिकाणी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो. काही ठिकाणी सायकोमॅट्रिक टेस्ट घेतल्या जातात पर्सनॅलिटीसाठी आणि ऍप्टिट्यूडसाठी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या स्टार नावाने एक मुलाखतीचं तंत्र आहे ज्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, एस फॉर सिच्युएशन परिस्थिती, T फॉर टास्क, A फॉर ऍक्शन म्हणजे तुम्ही काय केलं आणि रिझल्ट म्हणजे काय असतात, सिच्युएशन, टास्क, ऍक्शन अँड रिझल्ट. परिस्थिती, तुम्हाला दिलेली जबाबदारी, तुम्ही त्या काय केलं आणि मग त्याचे परिणाम काय आहे ते जर दररोज तुम्ही या ठिकाणी लिहायला सुरुवात केली तर निश्चितपणे तुम्हाला हे स्वतःचे स्किल डेव्हलप करणं सोपं होईल असं मला वाटतं. त्यानंतर आपण बघूया की रिमोट वर्किंग हे एक सॉफ्ट स्किल आहे लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच वेळेला या ठिकाणी तुम्हाला कम्युनिकेशन करत असताना एकमेकांच्या समोर तुम्ही नसता आणि मग तो मेसेज पास ऑन करणं, योग्य पद्धतीनं काम सांगणं, त्याचा फॉलोअप घेणं आणि या ठिकाणी आवश्यक ते रिपोर्टिंग करणं, फॉलोअप घेणं आणि देणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. हे एक चांगलं आणि एक आवश्यक असणारं कॉर्पोरेट स्किल आहे लक्षात घ्या. आपलं गैरसमज काय, सॉफ्ट स्किल म्हणजे सोपं स्किल असं अजिबात नाही लक्षात घ्या. सॉफ्ट स्किल म्हणजे माणसांची कशा पद्धतीनं आपण वर्तन केलं पाहिजे, त्यांना कसं हाताळलं पाहिजे हे सॉफ्ट स्किल मध्ये सहभाग होतं लक्षात घ्या. मला भाषा येत नाही म्हणून संवाद नाही, तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ज्या भाषा तुमची मातृभाषा आहे त्याच्यामध्ये देखील संवाद साधणं शक्य आहे. DS कुलकर्णींचा एक या ठिकाणी अत्यंत चांगला व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळेल की जापनीज माणसांना त्यांनी फ्लॅट विकले आणि तेही मराठीमध्ये मार्केटिंग करून स्वतः त्यांनी मराठीमध्ये कसं कन्व्हिन्स केलं हे या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकता, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी पगारवाढ ही फक्त टेक्निकल नॉलेज न मिळते हे म्हणतो आपण, त्याच्यापेक्षा तुम्हाला ह्या इतर ज्ञानाची देखील गरज असते हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही बघाल की एक्सपिरियन्स पर्सन म्हणजे फक्त वय वाढलं म्हणून त्यांना या ठिकाणी सॅलरी दिली जात नसते, ते तेवढ्या अनुभवातून त्यांच्या वर्तणुकीमध्ये झालेले सकारात्मक जे बदल आहेत त्याचं त्यांना या ठिकाणी ते पॅकेज मिळत
असतं हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला अंतर्मुख तुम्ही असाल तर कॉर्पोरेट जग कठीण आहे असं अजिबात नाही, लक्षात घ्या. तुम्हाला फक्त या ठिकाणी स्वतःमध्ये प्रयत्न करणं आणि त्यासाठी काम करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे आपण काय करू शकतो हे सगळं डेव्हलप करण्यासाठी. एक तर करिअर कट्ट्याच्या करिअर संसदेच्या माध्यमातून सातत्यानं 52 आठवडे आपण दर रविवारी याचं एक ट्रेनिंग झालेलं आहे. दुसरं महत्वाचं आहे, लक्षात घ्या, तुम्ही तुमचा एक 30 दिवसांचा एक प्लॅन बनवा की ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किलसाठी 10 मिनिटं देता येईल दररोज. त्यानंतर लिस्निंगसाठी थोडा वेळ देता येईल आपल्याला, ऍक्टिव्ह लिस्निंगसाठी. त्यानंतर आपल्याला टीमवर्क आणि लिडरशिपसाठी आपले जे काही करिअर संसद आहे, जिल्हा नियोजन समिती आहे, तुमच्या कॉलेजमधले जे ग्रुप आहेत त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या टास्क मॅनेजरचं काम करू शकता, काम देऊ शकता. तुम्हाला जे काही वर्क करिअर कट्टा देत असतं, असाइन करत असतं, या पाठीमागचं कामच, भूमिकाच ही असते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये डेव्हलप झाल्या पाहिजे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती झाली पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. स्वतःच्या चुका ज्या आहेत त्या चुका तुम्हाला याच्या माध्यमातून समजल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीचे स्किल का महत्वाचे आहेत आणि त्यासाठी किती काम आपण करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा मुळातच आपण या पद्धतीच्या सिस्टम मध्ये आता वाढत आहोत की आपल्याला असं वाटतं की कॉलेजमध्ये न जाता देखील मला पास होता येतं. मला या ठिकाणी फक्त महत्वाचे प्रश्न मिळाले की मी 8 दिवसामध्ये जाऊन उत्तर देतो आणि मी पास होतो, किंवा ओपन बुक नावाची कन्सेप्ट असणाऱ्या कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतो आणि आपण पास होत जातो आणि मग डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर मग कुठेतरी शिपायाच्या जागेची नोकरीचा हे निघतो, फॉर्म निघतो आणि तिथं आपण बघतो MPhil PhD आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या लोकांची संख्या आणि ऍडमिशन जास्त असतात. का असतात? कारण आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन, आपलं ग्रॅज्युएशन हे आपण कशासाठी करतोय त्याच्या मूळ गाभा विसरलेला असतो. माझा वारंवार आग्रह असतो तुम्हाला की मी म्हणतो की तुम्ही कॉलेजमध्ये जा. कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही वर्गात जेवढं शिकणार आहात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांबरोबर, मित्रांच्या बरोबर, मैत्रिणींच्या बरोबर गप्पा मारतात त्यावेळेला जास्त शिकायला मिळणार आहे. प्रत्येकाच्या घरातले प्रॉब्लेम असतात, रस्त्याने येता जाता असणारे प्रॉब्लेम असतात, समाजामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीच्या घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, या सगळ्यांमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. तिथे तुमचं या ठिकाणी नेतृत्व गुण जे आहेत ते या ठिकाणी वाढीस लागतात. घरात तुम्ही वाढत असताना तुमचे आई वडील, बहीण भाऊ जे असतात त्यांचं वागणं, त्यांचे विचार हे तुम्ही आतापर्यंत जगत आलेला आहातच, त्यांच्यासोबत तुम्ही आहातच आणि म्हणून तुम्ही आता असे आहात. जोपर्यंत तुम्ही 4 वेगवेगळ्या लोकांना भेटत नाही, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत काय हे समजत नाही, तोपर्यंत तुमच्यामध्ये बदल होणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण आपला स्वभाव आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी असतात त्यातलं बेस्ट मला पाहिजे असतं. चांगलं जे आहे ते चांगलं निवडण्याचा, चांगलं जे आहे त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न मी करत असतो. पण मी आजूबाजूचं चांगलं बघितलंच नाही, मी 4 नवीन गोष्टी शिकण्यासाठी इतरांना भेटलोच नाही, तर या ठिकाणी मला असं वाटण्याची भीती असते की मी जे करतो ते सगळं बरोबर आहे, मला जे वाटतं ते बेस्ट आहे. म्हणजे आपण बघा बऱ्याच वेळेला म्हणतो, आमच्याकडे नागपूरची मुलं म्हणतात, सर आमच्या या ठिकाणी नंदू पोहे वायाचे तर्री पोहे जगात कुठे मिळत नाही, तेवढे भारी पोहे मिळतात. आणि मग मी त्याला पोहे खाऊन झाल्यानंतर हळूच त्याला विचारतो, तू याच्या व्यतिरिक्त किती ठिकाणी पोहे खाल्लेत? तो म्हणतो, नाही सर मला हेच आवडतात, मी इथंच खातो. म्हणजे मी आस्वादच घेतला नाही तर मी फायनल स्टेटमेंट कसं करू शकतो? तशा पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या सर्कलच्या थोडंसं बाहेर आला नाहीत, कम्फर्ट झोनच्या बाहेर आला नाहीत, तर तुम्हाला जगामध्ये चाललेल्या गोष्टी, घडामोडी कळणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिलं काम आपलं काय असेल तर आपण तुमचा ग्रुप बनवा. राहू दे, कॉलेजमध्ये 1000 मुलं आहेत, 1000 मुलं येत नाहीत म्हणून तुम्ही न जाण्याची गरज नाही. तुम्ही 10 लोकांचा ग्रुप बनवा. तुम्ही फायनान्स क्लबमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्ही बिझनेस क्लबमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्ही EQ क्लबमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, करिअर संसदेमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा आणि या माध्यमातून दररोज बसा कॉलेजमध्ये, वेगळ्या वेगळ्या टॉपिकवर चर्चा करा, सेल्फ डेव्हलपमेंट बघा, कंपन्यांच्या प्रोफाईल चेक करा. ही तुमच्या डेव्हलपमेंटची महत्वाची की आहे, हे लक्षात घ्या. हे 1000 दिवस ग्रॅज्युएशनची 3 वर्ष जे आहेत ना, ही 3 वर्ष या पद्धतीने पुढे घेऊन जाता येतील का, याच्यावर विचार करा. नाहीतर घरातनं बाहेर पडायचं, कॉलेजमध्ये यायचं, लेक्चर नाही म्हटल्यानंतर कट्ट्यावर बसायचं आणि रील स्क्रोल करत बसायचं, कारण घरामध्ये गेल्यानंतर आई मोबाईल बघू देत नाही. असं करत असाल तर मग कॉलेजला न आलेलं बरं. तुम्ही हेही लक्षात घ्या. त्याच्याबद्दल तुम्ही कॉलेजमध्ये आला तर कशासाठी येताय हे समजून घ्या. शिक्षक आपल्यासाठी आहेत, तुम्ही शिक्षकांना अप्रोच तर व्हा. जे शिक्षक अवॉइड करतात त्यांना सोडून द्या. प्रत्येक कॉलेजमध्ये अवॉइड करणारे जर 2 शिक्षक असतील तर 2 शिक्षक असेही असतील की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला आणि तुमच्यासोबत या ठिकाणी काम करायला तयार असतील. असे शिक्षक शोधणं, त्यांना भेटणं, त्यांच्याशी संवाद वाढवणं आणि कॉलेज ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था तुमच्यासाठी, हे पहिल्यांदा लक्षात. ही सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटची फार मोठी प्रयोगशाळा आहे, लक्षात. तिथंच तुमचे हे स्किल त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतात जर तुम्ही जाणीवपूर्वक त्या दिशेने जायचा प्रयत्न केला तर, लक्षात.
त्यामुळं आजच्या या सेशनचा महत्वाचा भाग की सॉफ्ट स्किल कंपोनंट जे आहेत हे मी फक्त कॉर्पोरेटसाठी सांगितलं. ज्या वेळेला युपीएससी सारखी एक्झाम तुम्ही देता तर युपीएससी ही नॉलेज टेस्टिंग एक्झाम नाही, ही पर्सनॅलिटी टेस्टिंग एक्झाम आहे. म्हणजे काय की तुम्हाला किती पाठ केलेलं येतं हा महत्वाचा भाग नसतो, तुम्ही कशा पद्धतीनं वागता, तुमचं व्यक्तिमत्व कसं घडलेलं आहे याच्यावर याचे परिणाम अवलंबून असतात. म्हणजे ते काही विद्यार्थी जे म्हणतात की युपीएससीचं पहिलं क्वालिफिकेशन काय, एनी ग्रॅज्युएट, मग चला मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्या, मुक्त विद्यापीठामधनं ग्रॅज्युएशन झालं तरी चालतं, मुक्त विद्यापीठाची डिग्री जोडली जाते. मग 3 वर्ष काय करायचं, 3 वर्ष कॉलेजमध्ये जायचंच नाही, 3 वर्ष फक्त लायब्ररीमध्ये बसायचं आणि मग प्री क्वालिफाय करायची, मेन्स क्वालिफाय होते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूच्या वेळेला लक्षात येतं की आता मला भरपूर मेहनत करायला लागेल कारण मी या सगळ्या गोष्टींची मला माहितीच नाही, अवेअरनेसच नाही माझा त्याविषयी, अडचण निर्माण होऊ शकते. हे लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी हे समजून घेणं गरजेचं आहे की मला कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर रिप्लेसमेंट जर नको असेल, मी काय म्हणतो तुम्हाला की तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी जे आहात की ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग घेत असाल, तुम्ही कुठल्याही पद्धतीचं टेक्निकल स्किल घेत असाल तर त्याला भविष्य काळामध्ये रिप्लेसमेंट तर येणार, होता येतात, काम करून घेता येतं, काम सांगता येतं, हे स्किल आहे. आणि हे जर मत असेल कुठल्याही फील्डमध्ये चांगल्या पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व हे महत्वाचं. त्यामुळे सॉफ्ट स्किलची गरज जी आहे ती गरज ओळखा, ती डेव्हलप करण्यासाठीची स्वतःची अशी एक सिस्टम डेव्हलप करा. तुमच्या शिक्षकांशी चर्चा करा की आम्हाला या गोष्टी डेव्हलप करायच्या, तुम्ही काय मदत करू, कशा पद्धतीने उपक्रम राबवाल. म्हणजे हे तुम्हाला समजलंय ना की आठवड्यामध्ये अभ्यास करून आपल्या पेपर निघतोय, तशाच पद्धतीने अभ्यास करा. उरलेला वेळ या कामासाठी तर वापरा. शिक्षकांशी तुम्ही विश्वासात घेऊन बोला की सर अशा पद्धतीने सगळेच करतायत, आम्ही कॉलेजमध्ये येतो, आम्हाला या पलीकडे काय शिकवत असेल तर त्याच्यावर आपण चर्चा करूया. हे फार महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर ह्या स्किलवर तुम्ही चर्चा करणं, आपल्या सिलेबसमध्ये या गोष्टी नसतील तर ते सांगणं, या गोष्टी आमच्याकडे नाहीत, आम्हाला याची गरज आहे, हे ज्यावेळेला तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेला निश्चितपणे कॉलेजमध्ये देखील हा बदल सकारात्मक आपल्याला जाणवेल असं मला वाटतं. हे लक्षात घ्या. आजचा टास्क काय आपल्याला, तर पहिल्यांदा महत्वाचं आहे की स्वतःचे सॉफ्ट स्किल काय आहे हे समजून घ्या की म्हणजे तुम्हाला काय काय या ठिकाणी जमतं. त्यानंतर महत्वाचं आहे की कोणत्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे हे लिहून काढा. पहिल्यांदा मला चटकन राग येतो, मी समोरच्याचं ऐकत नाही आहे, हा आपला दोष आहे, तर मला या ठिकाणी तो दुरुस्त करण्यासाठी काय करता येईल हे समजून घ्यावं लागेल. लक्षात घ्या. मला या ठिकाणी संवादच साधता येत नाही, मला माझ्या मनात बरंच काय असतं पण ते सांगताच येत नाही मला, त्यामुळे समोरच्याकडनं व्यवस्थित काम करून घेता येत नाही, तर माझं काम व्यवस्थित होत नाही. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून काढा. एक 10 गोष्टी पहिल्यांदा लिहून काढा, त्या डेव्हलप करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा एकदा प्रवास सुरू झाला की तो या ठिकाणी दरवेळेला नवीन गोष्टी तुमच्या लक्षात येतील, समोर येतील. दरवेळेला नवीन गोष्टींचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास कराल आणि स्वतःमध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट घडवून आणाल असं मला वाटतं. तर आजचं हे सेशन आपण या ठिकाणी इथंच थांबवतोय. आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि तुम्हा सगळ्यांना आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.